हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज मी सांगणार आहे अशी एक रेसिपी जी बनवल्यानंतर तुम्ही हॉटेलमधला बटर चिकन मसाला विसरूनच जाल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला. सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत. त्यासाठी आपण इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्याला आपण स्वच्छ धुवून घेतलंय. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे दही. त्यानंतर आपण घालणार आहोत 1 छोटा चमचा हळद. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरे पावडर. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचा धने पावडर. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 चमचा लाल तिखट. आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 छोटा चमचा गरम मसाला आणि आता यानंतर आपल्याला घालायचा आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत 1 चमचा चिकन मसाला. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे कसुरी मेथी. तर इथे 1 चमचा कसुरी मेथी आपण हातावरती छान क्रश करून या चिकनमध्ये घातलेली आहे. आता आपण यामध्ये घालूयात 1 चमचा तूप. इथे तूप किंवा बटर तुम्ही काहीही वापरू शकता. आता हे सगळे मसाले आपण हाताने व्यवस्थित असे या चिकनला लावून याला मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला सगळे मसाले हाताने लावून घ्यायचे. त्यानंतर आता मसाले लावून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा याला आपण व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेट करायला एक अर्ध्या तासासाठी ठेवणार आहोत. चिकन आता छान मॅरिनेट होते तोपर्यंत ग्रेव्हीसाठी लागणारं वाटण आपण तयार करून घेऊयात. हॉटेलसारखा जर बटर चिकन मसाला हवा असेल तर त्यासाठी हे वाटणच खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे याच्या स्टेप्स स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण इथे तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये. त्यामध्ये आपण घातलेले आहेत 4 कांदे जे आपण उभे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता कांदा थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला शिजवायचं नाहीये. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 2 टोमॅटो जे आपण बारीक फोडी करून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये घालूयात थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या म्हणजेच कोथिंबिरीची देठं. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं. आता हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचेत आणि याला आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. कांद्याचा रंग हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचा आहे. म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो दोन्हीही व्यवस्थित शिजेल. तुम्ही बघू शकता हलकासा सोनेरी रंग आता या कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणाला आलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडं पाणी. खूप जास्त पाणी आपल्याला घालायचं नाहीये. इथे साधारण आपण अर्धा कप पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता पुन्हा एकदा याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आता आपल्याला यावरती ठेवायचं आहे झाकण आणि याला आता आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये आपला कांदा, टोमॅटो आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित शिजणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान आता हे सगळे पदार्थ शिजलेले आहेत. याला पुन्हा एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला हे वाटण थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. हे सगळे पदार्थ थंड झाले की आपल्याला मिक्सरमध्ये याला अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे. चला आता आपली ग्रेव्हीसाठीचं वाटण तर तयार झालेलं आहे. आता एक कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलं होतं ज्यामध्ये आपण घातलेलं आहे खूप सारं बटर. आता बटर घातल्यानंतर आपण जो मसाला किंवा जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आता या बटर आणि तेलामध्ये छान असं परतून घेणार आहोत. इथे घाई आपल्याला अजिबात करायची नाहीये. जेवढा आपला हा मसाला व्यवस्थित परतला जाणार आहे तेवढी आपल्या बटर चिकनला छान अशी चव येणार आहे. 1-2 मिनटं परतून घेतल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि 5 ते 7 मिनिटासाठी याला स्लो फ्लेमवरती आपण व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता आपल्या या मसाल्याला, या ग्रेव्हीला बाजूने तेल सुटलेलं आहे, बटर सुटलेलं आहे. आता आपण याला पुन्हा एकदा छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे मॅरिनेट केलेलं चिकन. तर मॅरिनेट केलेलं चिकन आता आपण या मसाल्यामध्ये घालूयात आणि याला व्यवस्थित असं आपण छान मिक्स करून घेऊयात. तर अशा चविष्ट आणि नवनवीन रेसिपींसाठी आपल्या यूट्यूब चॅनेल द फ्लेवर मराठीला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, कारण यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. आता तुम्ही बघू शकता चिकन घातल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवलं होतं आणि 5 मिनिटासाठी याला शिजून घेतलेलं आहे. जेव्हा आपण चिकन या मसाल्यामध्ये घातलं होतं तेव्हा आपण यामध्ये पाणी घातलेलं नव्हतं. चिकनला जे पाणी सुटलं होतं त्यामध्येच हे चिकन आधी आपण 5 मिनिटासाठी शिजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये गरजेप्रमाणे आपण पाणी घातलेलं होतं. तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आणि झाकण ठेवून चिकन शिजेपर्यंत आपण ही ग्रेव्ही आणि चिकन व्यवस्थित असं स्लो फ्लेमवरती शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता आपलं चिकन मसाला एकदम व्यवस्थित असं शिजलेला आहे. आता याला आपल्याला द्यायचा आहे एक झणझणीत
झणझणीत असा तडका. त्यासाठी एका तडका पॅनमध्ये आपण बटर गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण घातलेले आहेत 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या. त्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि आता याचा एक खमंग तडका आपण या बटर चिकनला देणार आहोत. आणि यानंतर तयार आहे एकदम हॉटेलपेक्षाही भारी असा बटर चिकन मसाला, जो तुम्ही नान किंवा रोटीसोबत एन्जॉय करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर करा. धन्यवाद.